वा समास 7वा सगुण भजन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः, प्रणमामि पुनः पुनः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बघा, सगुण भजनाकडे वळत असताना समर्थांनी आपल्याला सुरुवातीला थोडंसं आपल्याला प्रस्तावना घ्यावी लागली. कारण त्यांना जे अपेक्षित आहे ना, ते समजण्यासाठी त्यांना जे अपेक्षित आहे, पुढे त्यांनी या ओव्यांमध्ये जे स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहे, ते नुसत्या ओव्यांच्या आधाराने कळणार नाही. नुसत्या ओव्यांच्या आधाराने थोडंसं तरी आपल्याला मागचं त्याचा बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्यांना काय सांगायचं आहे ते सांगण्यासाठी आपण आता 3 भाग बघितले. मग आता त्या 3 भागांचं विवेचन मी संध्याकाळच्या भागात करते 10:30च्या. पण आता फक्त आत्मा आणि जीव याच्याबद्दल आपण काल बोललो. मग जे काही दृश्य जगत आहे ते सगळं जीवाचं आहे, आणि जे अदृश्य आहे, जे दिसत नाही, तो आत्मा आहे. मग आत्मा आणि परमात्मा. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की परमात्म्याचा जो अंश आत्मा आहे तो निर्लेप आहे, आणि तो निर्लेप त्याच्या प्रकाशामध्ये जीव कार्य करतो आहे. मग हे जर स्पष्ट झालं तर आपलं ब्रह्मस्वरूप, आपलं जे मूळ स्वरूप आहे, आता वरच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण जर आपल्या मूळ स्वरूपाकडे लक्ष दिलं तर आपलं मूळ स्वरूप जे आहे ना, ते आत्मवस्तूची आपली ओळख झाली की त्या आत्म्याला आपण मानलं. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की आत्मा मानणारा जीव काय करतो, आत्मा मानणारा जीव आत्म्याला महत्त्व देतो, आणि गोष्टी देह असो किंवा नसो ह्यावरती आपलं काल चर्चा झाली. म्हणजे देहाबद्दल जास्त विचार करत नाही, ऐहिक गोष्टींबद्दल जास्त विचार करत नाही, आत्म्याबद्दल विचार करतो. म्हणजे आत्मिक आनंदाकडे तो बघतो. आणि जो देहाकडे विचार करतो तो आत्मा असून नसल्यासारखा असतो, त्याला आत्मा असून नसल्यासारखा असतो. त्यामुळे त्याची पूर्णता होत नाही आणि पुनरपी जन्मच्या फेऱ्यात अडकतो. मग एकदा का हे ज्ञान झालं की आत्म्याचा विचार करायला पाहिजे, तर त्या समर्थांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की 2 गोष्टी एकत्र राहू शकत नाही. एक तर तुमचा आत्म्याचा विचार असेल किंवा एक तर देहाचा विचार असेल. दोन्ही एकत्र राहू शकत नाही, कारण दोघांचा समन्वय होऊ नाही शकत. जर तुम्हाला आत्मकल्याण करायचं असेल तर ह्या गोष्टीला अगदी नक्की प्राधान्य द्यावं लागेल. आणि मग माझी आत्मवस्तू कोणती हे लक्षात येताना मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टी सोडून, म्हणजे मला वाटतं ते आणि ते त्याच्या व्यतिरिक्त अहंकार सोडून, चित्त सोडून, ज्यामध्ये चित्त आत्तापर्यंत रमलं ते सगळं सोडून, या सगळ्या सोडून ज्या गोष्टी, ते जे आत्मस्वरूपाकडे थोडंफार जरी लक्ष गेलं तर मग त्याचं स्वरूप आणि सगुण रामरायांचं स्वरूप एक आहे. सगुण रामरायांचं स्वरूप
आणि आत्मस्वरूप म्हणजे किती मोठी पदवी मिळाली आपल्याला, असं थोडंसं बॅकग्राऊंड आपण आपल्या मनानेच तयार करून घ्यायचं की आपल्याला जी पदवी मिळाली आता, की आपल्याचं जे खरं स्वरूप आहे, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर सगळे चांगले गुण जे असतील आपल्यामध्ये, चांगले जे निरपेक्षप्रमाणे चांगले असतील ते सगळे उत्तम, त्यातला एक जरी गुण असला आपल्याजवळ तरी तो उत्तम गुण जो आहे ना, तो त्या सगुण साकाराचा आहे. आणि त्याच्यापर्यंत जायचं असेल तर याच गुणांचा आधार घेऊन मला वर जावं लागेल, कारण दुसरे कोणतेही गुण त्या ठिकाणी मला पोचवू शकणार नाही. मग ते जे सगुण रूप आहे माझं स्वतःचं, सगुण म्हणजे आता देह आहे, देह आहे, त्यामुळे या देहामधून जे काही चांगलं करायचा प्रयत्न करू ते सगुणापर्यंत जाणार आहे. सगुणापर्यंत, सगुणाची भजन चाललं आहे ना आता. आता सृष्टिकथन संपलं आहे आणि सृष्टिकथनानंतर समर्थांनी आपल्याला सगुण भजनाकडे म्हणजे सगुण उपासनेकडे नेलं आहे. मग सगुणाची उपासना करत असताना ते जे सगुण आहे, ज्याची आपण पूजा करणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं लक्ष जाणार आहे आता, ते आणि आपलं उत्तम तत्व, आपल्यातलं उत्तम तत्व, आपल्यामध्ये जे काही उत्तम आहे ते उत्तमाला समर्पण करण्याची भावना, म्हणजे ते उत्तमापर्यंत पोहोचेल. आणि ज्यावेळी आपल्या शरीरातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी मनाने थोड्या वेळ बाजूला ठेवायच्या. हे दिवस रात्र करायची गरज नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला त्याला आळवायचं आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला त्याच्याकडे बघायचं आहे, जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट त्याला आपल्याला द्यायची आहे, तर ती अशा पद्धतीने उत्तमातल्या उत्तम देण्याचा प्रयत्न केला की आपण म्हणतो की जगामध्ये सुद्धा तो व्यक्ती फार यशस्वी झाला आणि खूप वरच्या पदाला गेला, साधू संत असतील तरी, तर तो का जातो? कारण त्याच्याजवळ सगळ्यात चांगली असलेली वस्तू स्वतःची तयार केलेली, स्वतःची जाणवलेली ती वस्तू त्यांनी अर्पण केली आणि त्या अर्पण केल्यामुळे भगवंताची कृपा झाली. तर तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्यातले चांगले गुण ओळखणं आवश्यक आहे आणि आपल्या त्या चांगल्या गुणांची जोपासना करत करत आपल्याला सगुणापर्यंत म्हणजे सगुण मूर्तीपर्यंत जायचं आहे. समोरचा अतिशय उत्तम आहे, सर्वोत्तम आहे आणि त्या सर्वोत्तमाला माझ्याजवळ असलेलं सर्वोत्तम अर्पण करायचं आहे. अशा प्रकारची जर लिंक लागली तर मग आता हा आपला जो भाग आहे तो याची प्रस्तावना काल संपली आहे. मग आपला देह जितका खरा, आतापर्यंत म्हणत होतो की नाही जगन मिथ्या, देह खरा नाही, पण देह खरा नाही म्हणजे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे ना. म्हणून देह जितका आपला खरा तितकाच आपला देव देखील खरा. आपण आहे म्हणजे देव सुद्धा आहे, अशी श्रद्धा ठेवली सगुणावर, सध्या सगुणावर, आणि सगुणावर श्रद्धा ठेवल्यावर प्रेमाने सगुणोपासना केली. आता प्रेमाने सगुणोपासना करायची, कारण मला कळलं आहे आता की भगवंत खूप वेगळा आहे आणि मोठा आहे, त्याचा मी अंश आहे, त्यामुळे माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं त्याच्याकडे द्यायचं आहे. म्हणजे देहबुद्धी क्षीण करत माझ्यातलं चांगलं देणं इतकं सोपं आहे का? इतकं चांगलं कुणालाही न सांगता फक्त त्याला अर्पण करायचं आणि त्यांनी त्या गुणांचं काय करायचं ते त्यांनी ठरवायचं, हे इतकं सोपं नाही आहे. ते सगळं त्याच्याकडे देत असताना अशी दृढ श्रद्धा झाली की मग समर्थ म्हणतात आहे की ही सेवा करण्यामध्ये एक प्रकारचा आनंद त्याला मिळतो आणि देहबुद्धी क्षीण होते. हा जो संवाद आहे तो समजण्यासाठी खरंच वेळ लागतो की आपल्यामधलं चांगलं दुसऱ्याला देऊन टाकण्याची आधीच तर बुद्धी नसते. आधीच आपल्याजवळ चांगलं आहे हे ओळखत नाही. ओळखल्यानंतर आमचं चांगलं फक्त त्याला द्यायचं आहे आणि मग त्याच्यासमोर संवाद करायचा आणि त्याचं काय करायचं ते त्याला ठरवू द्यायचं. हे इतकं सोपं नाही. आपला मीपणा आणि देहाचा विसर पडून जर ह्या गोष्टी घडल्या तर मग तो म्हणतो सुंदर ते ध्यान उभे विटेवर. म्हणजे आता विटेवर आणलं आहे, जे सुंदर ध्यान विटेवर उभं आहे त्याच्याकडे त्याची बुद्धी वळली आणि ह्यासाठी मी एखादं चांगलं भजन म्हणीन, या विठ्ठलासाठी मी एखादं चांगलं भजन करीन किंवा एखादं काहीतरी गोष्ट करून तुळशीची माळ घेऊन जाईन, काहीतरी माझ्याजवळ मी स्वतः खोडून आणीन आणि ती तुळशीची माळ घालीन, त्याच्याशी 2 मिनटं संवाद करीन, दुसरं काही नको मला, दुसरं काही नको. हे सगुणामधलं जे रूप आहे ना त्या रूपाला माझ्याजवळचं जास्तीत जास्त अर्पण करून ते समाधान मी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे प्रेमामध्ये मग त्या ठिकाणी एक महत्त्वाचा चर्चा आपली काल घडली होती थोडीशी, की ज्या ठिकाणी आपण म्हणतो की नाही आपलं जिथे समजलं, आपलं प्रेम जर त्याच्यावर असेल खरंच मनापासून प्रेम असेल ना, तर त्याच्याशी आत्मसंवाद साधला जातो, जी सगळ्यात नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती समर्थांना अपेक्षित आहे. शेवटची भक्ती कोणती? आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे मी तुझ्यावरती प्रेम केल्यामुळे आणि तुझं प्रेम मला मिळाल्यामुळे मला की नाही आता काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे
आणि मला माझे काही संकट असतील, सुख असतील, दुःख असतील, ते सगळे तुला सांगायचे. आणि तुला सांगितल्यानंतर मी जर चूक असेल ती चूकसुद्धा लक्षात येईल, त्याचा पश्चात्ताप मी करीन. आतापर्यंत ह्या गोष्टी कधी घडल्याच नाही. स्वतः पश्चात्ताप करणं कधी घडलं नाही. अपराधबोध कधी मनामध्ये आला नाही. आणि सतत सतत दोषारोपण घडत होतं, चुकीच्या गोष्टी घडत होत्या. त्या एका उत्तमाकडे लक्ष गेल्यामुळे त्या सगुण रूपाकडे, अजून निर्गुणाकडे आपल्याला नेलं नाही आहे. सगुण रूपाकडे बघितल्यावर जर मला प्रेम निर्माण झालं त्याच्याबद्दल, तर त्या प्रेमापोटी मी त्याला माझं सगळं सुखदुःख सांगेन. म्हणजे मीच त्याची झालेली आहे, बाकी इतरांचा त्या ठिकाणी संबंध येणार नाही. आणि त्याच्याशी बोलणं झाल्यावर मिळालेली शिक्षा, मिळालेलं प्रेम मी स्वतःच अनुभवीन. हा आत्मसंवाद सगुणाशी झाला पाहिजे, म्हणजे ती पूजा जागृत होते, त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते त्या मूर्तीमध्ये. आणि त्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठित करून त्याच्याशी झालेला संवाद, आणि त्या दोघांचं होत असेल काहीतरी, तो त्याला काहीतरी आधार देत असेल, मार्गदर्शन करत असेल, प्रेम मिळत असेल, ह्यांच्या अश्रूंनी त्याच्यापर्यंत देवाला पाझर फुटत असेल, काही ना काही गोष्टी घडत असतील. कारण एक छोटीशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आता आलेली आहे, आणि त्याच्यासमोर जाऊन प्रेमाने जेव्हा आपण त्याच्याशी सगळं सुखदुःख सांगतो, असा अनुभव तर आपलं सर्वसाधारण लोकसुद्धा घेऊ शकतात, की एखादी गोष्ट जी इतर कोणी करत नाही, जी त्यांना सांगितली आणि ती जर गोष्ट घडली, तर देवाची आपल्याला खरंच अंतर्बाह्य शांती मिळते, समाधान मिळतं, आनंद मिळतो. असं जर घडलं तर समर्थांनी याला भक्तिमार्ग म्हटलं आहे. जे ज्ञानमार्गामध्ये हे सांगणार नाही. ज्ञानमार्गामध्ये समजून सांगतील की आत्मा हे आहे, जीव हे आहे, शिव आहे, हे सगळं समजावून सांगतील. पण भक्तिमार्गामध्ये म्हणतील की आता जर तुला असं वाटायला लागलं, तर तुला हे समजून घे, तुझ्यापेक्षा एक मोठं तत्त्व आहे, आणि त्या मोठ्या तत्त्वाला तुला जर समर्पित करायचं असेल तर तू समर्पित होऊ शकते, तिथपर्यंत जाऊ शकते. आणि त्यातले तर आपला विठ्ठल तर असा आहे, कोणत्याही देवाजवळ जाता येत नाही, पण त्याची बिचारीची वीट झिजली आहे. इतके त्याच्यावरती भक्त डोकं ठेवतात, आणि त्यांना अनुभव येत असेल म्हणूनच जात असतील ना. तर त्या सगुणाकडे जात असताना आत्मनिवेदन करा. आत्मनिवेदन केल्यानंतर हळूहळू भक्तीच्या पायऱ्या ओलांडत आपल्याला काही ना काही अनुभव येईल, असं समर्थांना यामध्ये म्हणायचं आहे. म्हणजे सृष्टीमध्ये शिकवलं सृष्टीचं, आणि सृष्टीमधून थोडंसं मन बाजूला केलं, आणि हे अगदी दिवसातून 5-10 मिनिटांनी जरी सुरू केलं, तरी त्या 5-7 मिनिटाचा नंतर आपल्याला ती मनाला गोडी लागली की ते आणि तेच करायची इच्छा आपल्याला होते. हे आता आपल्या मनाचं काय करायचं हे समर्थांना माहिती आहे. एकदा या व्यक्तीला ही गोष्ट चांगली आहे समजलं की तो ते करतो, मग त्याचं मार्गदर्शन त्याला मिळत जातं. पण असं जोपर्यंत आपण त्याला समर्पित होत नाही त्या सगुणाकडे, तोपर्यंत आपल्याला हा अनुभव येणार नाही. म्हणून छोटंसं काहीतरी देऊन टाकलं की असं केल्याने, इथपर्यंत गेल्याने सगळं काही त्याच्याशी आपल्याला बोलता येतं. आणि मग ते सूत्रमय, अर्थमय वर्णन, आता हे सगळं जे साधक, आता त्यातली जे सिक्रेट आहे, जे ज्या दिवशी येईल त्या दिवशी बोलीन. आता सध्याच्या परिस्थिती एवढं आहे की आपल्याला वाटलं आपल्याला सगुणाकडे जायचं आहे, आणि त्या सगुणाला बोलतं करायचं आहे. आपण न बोलता त्याला बोलतं करायचं आहे. अशी जर असेल तर याला समर्थांनी हा खरा भक्तिमार्ग म्हटला आहे. म्हणजे येथं सांगितला भक्तिमार्ग म्हणजे सगुण भजनामध्ये समर्थांनी आता खरी सुरुवात केली आहे. आणि ज्ञानही देऊन झालं आहे, नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी ज्ञान दिलं आहे त्यांनी आत्म्याचं. सृष्टिकथनामध्ये हे करू नका, ते करू नका, मांडलेला देव कसा, आणि त्याला असं बोलू नका वाटेल तसं, आणि तो कसा आहे याचा अनुभव घेण्यासाठी आता त्यांच्या आशीर्वादाने आपण या गोष्टीला सुरुवात करतो आहे. आता ज्ञाने दृश्य मिथ्या झाले. आता हे जे थोडंसं ज्ञान दिलं की नाही, सृष्टीचं ज्ञान दिलं, आणि सृष्टीचं ज्ञान दिल्यावर त्यांनी सांगितलं, हे ज्ञान दिल्यावर आता एवढं कळलं ना, कमीत कमी 3च गोष्टी आहे, आत्मा, जीव आणि ब्रह्म, माया आणि जीव, या 3 गोष्टी आहे. त्यातल्या जीवाला ब्रह्माकडे जायचं आहे, मायेमध्ये अडकायचं नाही. ह्या त्रिकोणातला भाग थोडा कमी केला, सोडायचं काही नाही, आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा, विवेक करायचा. म्हणजे हुशारही होतो भक्त, देहाचा उपयोग करून घ्यायचा, पण आपल्याला त्याच्यात रमायचं नाही. ही गोष्ट जेव्हा सांगतात ना, तेव्हा अगदी तळमळून सांगतात आहे, कशाकडे लक्ष द्यायचं आहे, कशाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा लक्ष तुमचं फक्त भगवंताकडे पाहिजे, भगवंताकडे म्हणजेच ब्रह्माकडे पाहिजे. आणि देहाचा उपयोग करून हे डोळे, ह्या डोळ्यांनी जे बघू ते भगवंताचं सगुण रूप बघा. आणि मग जेव्हा का बघू शकतो आता आपण हे बघू शकण्याचं कारण, हे जग मिथ्या वाटायला लागलं, ह्यामध्ये अडचण आहे. आता हे जे मिथ्यत्व आहे ते मिथ्यत्व पटलं, आणि खरं सुख काय आहे हे सुद्धा समर्थांनी सांगून ठेवलं आहे. त्या ठिकाणी नक्की देणार आहे, आणि माझे आशीर्वाद तुमच्यासोबत असणार आहे.
त्यामुळे ज्ञाने दृश्य मिथ्या झाले. ज्ञान जे झालं आता, इतके दिवसांपासून आपण ऐकतोय काहीतरी वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, जीव वेगळा आहे, हे जर कळलं आणि जीव जर भोगतो म्हटलं तर त्याच्याबद्दलही विवेचन करते 10च्या याच्यामध्ये, तर ते जर कळलं, दोन विभागच वेगळे आहे, देह आणि आत्मा हे विभाग वेगळे आहे, पण देहाचा उपयोग आत्म्यापर्यंत जाण्यासाठी करायचा आहे हे कळलं ना आता, हे जे ज्ञान झालं त्यामुळे सृष्टी मिथ्या झाली. पहिल्यांदा म्हटलं असतं सृष्टी मिथ्या आहे, कुणालाच पटलं नसतं. इतकं जेव्हा समजावून सांगितलं खरंच आहे, ह्यापेक्षा त्याला महत्त्व आहे जास्त, हे एवढं ज्ञान झालं. एवढ्या ज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकार राहत नाही. आणि एकदा का ज्ञानाची चटक लागली आणि त्यातून गोडी उत्पन्न झाली की मन अजिबात ऐकत नाही, ते आणि तेच करायला पाहतं. म्हणून ज्ञान महत्त्वाचं. म्हणजे ज्ञान अगदी असं वापरायचं, देह जसा कमी वापरतोय तसं ज्ञानही थोडंसंच वापरायचं, मार्ग प्रेमाचाच वापरायचा आहे. मग ते ज्ञानामुळे हे ज्ञान झालं नसतं तर मला हे जग मिथ्या वाटलं नसतं, किंवा अधिक सुंदर काहीतरी आहे हे सुद्धा मला कळलं नसतं. त्यामुळे ज्ञानामुळे काय झालं, समर्थ म्हणतात दृश्य मिथ्या झालं. त्यांनी म्हटलं म्हणजे आपलं झालंच पाहिजे. कारण पहिल्यांदा जेव्हा दासबोध हातात घेतो तेव्हा नाही होत, दुसऱ्यांदा घ्यायचा, तिसऱ्यांदा घ्यायचा, पण हे वाक्य सत्य आहे यावरती ठाम राहायचं. हे जे वाक्य आहे ते सत्य, यावरती ठाम राहिल्यावर कधी ना कधी त्याचा उपयोग आपल्या पूर्वपुण्यानी आपल्या प्रयत्नांनी होईलच. पण प्रयत्न हा आणि हाच करायचा, ह्याच्या व्यतिरिक्त त्या मनाला दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही, वेळ लागला तरी चालेल. मग ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले. मग आता जर समजलंय आम्हाला की मिथ्या आहे जग, तर भजन कशासाठी करायचं. म्हणजे आपल्या मनामधल्या शंका सगळ्या समर्थांना समजतात. अरे तुम्ही ज्ञान दिलं ना, मग ज्ञानमार्गाने जातो ना पुढे आम्ही. हे ज्ञान जरी झालं तरी भजन कशाला करायचं असं विचारतात. आधी भजन करणारे लोक होते की नाही, आधी जेव्हा भजन करतात ते काय म्हणतात, भजन कशासाठी करायचं हे आम्हाला समजत नाही, ज्ञानच नाही आहे. म्हणजे असं कसं सांगता येईल. मग ज्ञान नसेल तर भजन कसं करायचं, आणि भजन करत असाल तर ज्ञान कुठे आहे. ह्या सगळ्या गोष्टी संपवा. म्हणून 6 दशकामध्ये त्यांनी सांगितलं की मी थोडं थोडं ज्ञान दिलं, जास्त नाही. वेदांत सांगितलाच नाही. आता हा जो वेदांत सांगितला ना तो बेलसरेंनी सांगितला आहे. त्या समर्थांचं आपल्याला समजावं म्हणून बेलसरेंच्या दासबोधामध्ये तो वेदांत आहे. प्रत्यक्षात समर्थांनी वेदांताची वाक्यच वापरली नाहीत, काय कोणत्याही प्रकारची वेदांची वाक्य वापरली नाही, पण पूर्ण वेदांच्या आधारित असून सुद्धा आपल्यासाठी तळमळून त्यांनी अगदी साध्या पद्धतीने मराठीमध्ये लिहायचा प्रयत्न केला. मग आता भजन का करायचं हा प्रश्न कसा विचारता, असा प्रश्न यायला नको. कारण आता सांगितलंय ज्ञान झालं, महत्त्व कशाला आहे. आता एखाद्या मुलाला जर आईनी म्हटलं, एखाद्या आईच्या जर लक्षात आलं की मुलगा अतिशय सुंदर चित्र काढू शकतोय, त्याच्याजवळ ती कला आहे, तर ती कला आहे म्हटल्याबरोबर ती आई त्याला काय म्हणते, थोडासा अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण तू की नाही ह्यामध्ये जरा लक्ष घाल बरं. हे ज्ञान झालं त्या आईला की ह्यालामध्ये काहीतरी कला आहे, तर लागलीच आई ओळखते आणि आई सांगते थोडासा अभ्यास थोडासा कमी कर, पण ह्या कलेकडे लक्ष दे, पहा कदाचित पुढे जाऊन या कलेमध्येच तू पुढे जाशील. मग हे जर आपण सर्वसाधारण गोष्टींमध्ये करतो तर ते म्हणजे आता ज्ञान झालं आहे की नाही. मग ज्ञान झालं समर्थांनी सांगितलं तर या ज्ञानावर थोडासा विश्वास ठेव. ह्या विश्वासावर ठेवल्यानंतर भजन का केले तेणे काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. ते म्हणतात, तो शिष्य विचारतोय, गुरुशिष्य संवाद आहे, गुरुशिष्य संवादामध्ये तो म्हणतो आता ज्ञान झालं, ज्ञानाने मला हे जग मिथ्या वाटू लागलं, मग आता भजन कशाला करायचं याचं मला उत्तर द्या. प्रत्यक्षात हा कल्याणांचा प्रश्न नाही, प्रत्यक्षात हा समर्थांचाही प्रश्न नाही, प्रत्यक्षात आपल्या मनातल्या शंका त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं कारण आता ज्ञान झालं ना, मग आता मी भजन कशाला करायचं. अरे प्रेम जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोगच नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं येथ सांगितला भक्तिमार्ग. या ठिकाणी भक्तिमार्ग सांगितला, ज्ञानाला सोडून द्या, ज्ञानाचा विचार करू नका. एक तर माझ्यावर विश्वास ठेवा, माझा हात धरल्यानंतर सगुणावर विश्वास ठेवा, आणि सगुणावर विश्वास ठेवल्यानंतर हळू बरोबर ते तुम्हाला पुढे नेते. त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि खरं घडतंय, असं घडतं असा प्रत्येकाचा अनुभव आहे. मग ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त श्रीराम. त्यांनी म्हटलं ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना का, ज्ञानाहून काय श्रेष्ठ आहे. आम्हाला जर ज्ञान झालं, आज ज्ञानाचा अहंकारच फार लवकर होतो. एकदा का एखादी गोष्ट समजली, एखादी गोष्ट लक्षात आली की ती सांगण्याचा किंवा त्याचा अनुभव घेण्याचा जो इतका जीवाचा प्रयत्न असतो ना, म्हणून ज्ञानमार्ग कठीण आहे. ज्ञानमार्ग समजून जातो कारण बुद्धी तेज आहे, बुद्धी तीक्ष्ण आहे.
तीक्ष्ण बुद्धीनी जर एखादी गोष्ट घेण्याचा प्रयत्न केला ना, तर ज्ञान अगदी अपरंपार ज्ञान मिळतं. पण प्रश्न असा येतो की ज्ञानाला आपण श्रेष्ठ समजतो आणि ते ज्ञानी लोक आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजतात. त्यामुळे त्या बाकीच्या गोष्टींना त्यांना महत्त्वच राहत नाही. हे शंकराचार्यांच्या गोष्टीत सुद्धा काल झालं आहे. असं होतं कारण ज्ञानाच्या सोबत तो अहंकार, पैशाच्या सोबत अहंकार, बुद्धीच्या सोबत अहंकार आहेच. त्याला काही इलाज नाही. म्हणून ज्ञानाहूनही श्रेष्ठ असे ना असं म्हणतोय तो. ज्ञानाहून काय श्रेष्ठ आहे? काहीच नाही. कारण ज्ञान झालं की सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट होत आहे. तरी का पाहिजे उपासना? मग उपासना कशाला पाहिजे? म्हणजे ज्ञानाचा किंचित अहंकार या ठिकाणी जाणवतो आहे. उपासनेने जना काय प्राप्त? आता मला सांगा, उपासनेमुळे काय प्राप्त होत आहे? उपासना करण्याचा आता 6 दशकांनंतर 6 दशक आणि 7व्या समासात उपासनेकडे वळले. कोण म्हणेल हा ग्रंथ पूजेचा आणि उपासनेचा म्हटला जाईल? सुरुवातीला किती मनाला त्यांनी तयार केला आहे. म्हणजे स्वतःलाही त्यांना सांगताना किती त्रास झाला आहे असं समजावून सांगण्यासाठी किती त्यांना त्रास झाला या गोष्टीचा. तेव्हा कुठे आता ज्ञान मिळालं आहे थोडंसं. आणि थोडंसं ज्ञान मिळाल्यावर तो म्हणतो ज्ञान झाल्यावर उपासना कशाला करू? म्हणजे ज्ञानाच्या सोबतचा जो काही तो त्याचा ड्रॉबॅक आहे तोही त्या शिष्याच्या मनात समर्थांना जाणवतो. आणि मग समर्थ त्यावरती उत्तर देतात अतिशय उत्तम प्रकाराने. आणि या दशकामध्ये एक रहस्यसुद्धा दडलेलं आहे, जो सगळ्या पूर्ण समर्थांच्या दासबोधाचा गाभाच म्हणू शकतो आपण. असं रहस्य ते उलगडणार आहे, जो त्यांचा स्वभाव नाही आहे. त्यांचा स्वभाव नसताना सुद्धा ते बोलतायत. म्हणजे किती प्रेम करतात ते भक्तावर हे त्यावरून सिद्ध होतं. प्रत्यक्षात कोणीही ज्ञानी आणि संत व्यक्ती अशा काही गोष्टी करायला धजत नाही, कारण ते सगळे छुपे असतात. आमच्याजवळ काय आहे दाखवण्याची त्यांची इच्छा नसते. पण प्रत्यक्षात प्रेम इतकं उफाळून येतं, हे सांगितल्याने तरी माझा भक्त माझा ऐकेल आणि त्याचं कल्याण होईल. माझा काही संबंध नाही, त्याचं कल्याण व्हावं म्हणून समर्थ या समासामध्ये अगदी राखून ठेवलेलं आहे. नंतर बघा, मुख्य सारते निर्गुण. आता ते म्हणतात आहे समर्थ की मुख्य सारते निर्गुण. जर तुम्हाला निर्गुण सार कळायचं असेल जीवनाचं, आपल्या जीवनाचा, आपल्याला जन्म मिळाला आहे ना मानवाचा, आता मानवाच्या जन्माचं जर सार असेल कोणतं तर ते निर्गुण तत्व आहे. सगुणापासना सांगत असताना ते म्हणतात निर्गुण तत्व आहे. म्हणजे पुन्हा समर्थांनी स्वतःच्या रामाला, मनात आलेल्या रामांना थोडंसं बाजूला केलं, थोडंसं बाजूला ठेवलं आहे. आणि बाजूला ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलं निर्गुणाकडे वळा. तेथे दिसायची ना सगुण, त्या ठिकाणी सगुण दिसत नाही. जर निर्गुणाकडे बघितलं, आत्माराम, राजाराम आणि आता शेवटचा कोणता? आत्माराम, राजाराम आणि तिसरा मी नेहमी म्हणते ना, आत्माराम, राजा, निर्गुणराम. आत्माराम, राजाराम, निर्गुणराम या 3 पुन्हा त्याच्यातही पायऱ्या आहेत. आत्माराम माझ्याजवळच आहे, राजाराम म्हणजे आपल्याला सगुण रूपात बघायचं आहे, आणि निर्गुणराम म्हणजे त्याचं तत्व समर्थ बोलत आहेत. तर मुख्य सार तो निर्गुण. तेथे दिसेचं ना सगुण, भजन केली असा गुण मज निरोपावा. मग आता जर निर्गुण आहे तत्व, तिथे सगुण दिसत नाही ना. तुम्हाला निर्गुणापर्यंत जायचं आहे, तिथे सगुण दिसत नाही. मग भजन केली आणि काय होतं ते मला सांगा. निर्गुण तत्व आहे, निर्गुण जर दिसत नाही, त्या ठिकाणी सगुण दिसत नाही निर्गुणाची उपासना करताना, तर मग सगुणाची उपासना जर तिथे, सगुण जर मला डोळ्यांनी दिसतच नाही त्या ठिकाणी, तर भजन केल्याने काय होईल ते मला सांगा. जे समस्त नासिवंत त्यासी भजावे किंनिमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे श्रीराम. आता जे समस्त नासिवंत, जे सगळं नासिवंत आहे, किती प्रश्न खोल आहे. ज्ञान मिळाल्यामुळे प्रश्न सखोल झाला आहे. नाही तर ज्ञान नसतं ना, तर पटकन ऐकलं असतं त्यांनी. जर सृष्टिकथन जर समर्थांनी केलं नसतं ना, तर हा प्रश्न त्यांना पडला नसता. समस्त नाशिवंत, सगुणालाही नाशिवंत, माझा देह नाशिवंत, मी माझ्या देहाला जोपर्यंत समजते नाशिवंत, तर मग सगुण कसं निर्गुण असेल? सगुण कसा असेल? रामाचा सुद्धा फक्त त्या अवतारापुरता असा. समस्त नाशिवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे. जर सत्य तुमचं निर्गुण आहे, तर असत्याला कशाला भजायचं? आहे ना त्याचा ज्ञानाचा प्रश्न. हा आपल्या लक्षात येतोय का त्याला काय म्हणायचं आहे? त्याला ज्ञान झालं आहे, आणि ज्ञान झाल्यामुळे तो म्हणतो तुम्हीच तर सांगितलं की देह अशाश्वत आहे आणि हे सगळी सृष्टी मिथ्या आहे. मग त्यामध्ये त्याचं सगुण आणि माझं सगुण, हा जो देह आहे ते सगळं असत्य असल्यावर निर्गुणाचं भजन जर करायचं असेल, तर हे सत्य जर मिथ्या आहे म्हणता, तर मग मी कशाला त्याचा भजन करू? असा प्रश्न समर्थांना विचारला गेला आहे. म्हणजे प्रश्न स्वतःच विचारतायत आणि कल्याणाने विचारला आहे असं सांगून ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आता असत्याचा प्रत्यय आला, असत्याचा प्रत्यय आला, तेच पुन्हा ज्ञानाचं लक्षण. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. आता असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. मग हे सगळं जरी आम्हाला कळलं तर सत्याला सोडून उगीच गलबला का करायचा? आता तुम्ही सांगितलं हे सगळं अशाश्वत आहे, आम्हाला कळलंय, मग असत्य जर कळलंय तर सत्याचा गलबला करण्याचं कारण काय? निर्गुणाने मोक्ष होतो. तुम्हीच सांगितलं की निर्गुणाने मोक्ष. किती क्रॉस करतोय हा. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो, सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी. अहो स्वामी, सगुण काय देणार आहे हो? आणि तसंही आपण म्हणतो की नाही, भगवंत काहीच करत नाही. तो निर्गुणात असो का सगुणात असो, करतात बिचारे, थोडंफार करतात आपल्यासाठी, संत करतात, तसा तो करतच नाही. मग निर्गुणाने मोक्ष होतो तुम्ही सांगितलं, आम्हाला पटलं. किती दिवस त्याच्यावरती चिंतन केलं, मनन केलं, तुम्हीच सांगितलं सृष्टी मिथ्या आहे. मग निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, तुम्ही सांगितलं. आत्म्याला जर स्वतःला समजलं, तो आत्मा जर परमात्म्यामध्ये विलीन व्हायचा असेल तर तो जो आनंद आहे, तो मोक्षाचा आनंद तुम्ही याच जन्मी घेऊ शकता. तुम्ही हे पण मला समजावून सांगितलं की तुझे श्वास ठरलेले आहेत, आणि तुझे श्वास ठरलेले असताना जर आपलं जीवन संपलं आणि श्वास संपले आणि आपल्या जर इच्छा आकांक्षा राहिल्या तर आम्हाला मोक्ष मिळत नाही. मग आम्हाला मोक्ष करताना काय सांगितलं की निर्गुणाचा आराधना करा, वरची उपासना करा, तुमचे श्वास शिल्लक राहिले पाहिजे आणि इच्छा संपलेल्या असल्या पाहिजे, असं तुम्ही सांगितलं. मग निर्गुणाने मोक्ष होतो, हा प्रत्यक्ष प्रत्यय येतो, हे तुम्ही सांगितलं. सगुणे काय देव पाहतो सांगा स्वामी. मग सगुण काय देणार मला सांगा? या देहाला जर सत्यत्व नाही तर त्या सगुणाला तरी सत्यत्व आहे का रामांना? मग रामांना सगुण समजतं, कारण त्यांनी म्हटलं ना सुरुवातीला सगुण भजन करा, म्हणून चाललंय. प्रत्यक्षात त्यांना निर्गुण काय आहे ते सगळं माहिती आहे, निर्गुणातच नेणार आहेत पुढे. पण प्रश्न पहिल्या पायरीवरचा असा आहे की तुम्ही म्हणता सगुणाचं भजन करा, तर प्रत्यक्षात निर्गुणाचं भजनाने मोक्ष मिळतो, तुम्हीच सांगितलं ना. मग आता सगुण भजन कसं करणार सांगा स्वामी. आणि सांगा स्वामी म्हणत असताना तळमळ आहे आता जीवाची. आणि त्यांनी विचारलं, निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी. मग आम्हाला स्वामींना म्हणतोय, मला सांगा की काय देतो? सगुण नासिवंत ऐसे सांगता. असाच आलाय आता भक्त ना, म्हणजे इतकं ऐकलं ना समर्थांचं ऐकल्याबरोबर स्वतःला ज्ञानी समजतोय शिष्य, असं समर्थच म्हणतायत बरं, दुसरा कोणीच समोर बसलेला नाही आहे. हे लक्षात येत आहे समर्थांच्या की हा जरा स्वतःला ज्ञानी समजू शकतो. मी दिलेलं ज्ञान त्याला पटलं आहे, त्याने त्याचा अभ्यास केला आहे, मी सांगितलं त्यापेक्षा जास्त त्यांनी वाचलं आहे, है ना? असं असेल की नाही की मी सांगितलं त्यापेक्षा त्यांनी जास्त वाचलं आहे, ज्ञान संपन्न झालं आहे, जे महत्त्वाची तत्त्व आहे ते त्यांनी लक्षात ठेवलं आहे की सृष्टी मिथ्या आहे आणि निर्गुणामध्ये आपल्याला उपासना करायची आहे, निर्गुणाची उपासना केली तर मोक्ष मिळतो, हे त्यांनी अभ्यास केला आहे. मग आता तुम्ही सांगता सगुण नाशिवंत असे सांगता, तुम्हीच सांगता की सगुण नाशिवंत आहे आणि पुन्हा भजन करावे म्हणता. तरी कशासाठी आता भजन करू श्रीराम? तुम्ही सांगता सगुण, म्हणजे थोडाफार तो आपल्यामध्ये असलेला गोंधळ दूर करायचा आहे त्यांना, की सगुणाचं भजन. मी तुम्हाला मागे पण असं बोलता बोलता म्हटलं होतं की समर्थ किती दूर ठेवतायत रामाला स्वतःपासून सध्या, की मला हे रामाबद्दल नाही बोलायचं म्हटलं होतं की नाही. मला वाटतं की 3ऱ्या की 4थ्या समासामध्ये बोलली होती की त्यांनी मला म्हटलं की डोळ्यात समोर राम आहे, त्यांच्या हृदयात राम आहे. हृदयात राम असून सुद्धा हृदयातल्या रामाला बाजूला करून ते निर्गुणाबद्दल बोलले. तो समास पुन्हा वाचायला पाहिजे. मनामध्ये सगुण असताना समर्थ निर्गुणाबद्दल बोलले आहेत. आता निर्गुण मनात आलंय तर सगुणाबद्दल बोलताय. किती त्रास आहे, जे त्यांना किती वळवून घ्यायचं आहे आपल्याला, त्यांच्या त्रासाचं तर मला अक्षरशः खरंच असं वाटतं समर्थांच्या समोर किती वेळा नतमस्तक व्हावं तितकं कमी आहे. त्यांना निर्गुण सांगायचं आहे आता, तर मुलगा प्रश्न विचारतोय सगुण का करायचं, आणि त्यांच्या मनात सगुणच आहे, फक्त सगुण आहे सध्याच्या परिस्थितीत की माझा रामराया कल्याण करी रामराया, हे त्यांच्या मनात आहे. पण मनात असताना त्यांना निर्गुणाकडे न्यायचं आहे, कारण की निर्गुणाने मोक्ष मिळतो असं तुम्ही सांगितलं आणि मी अभ्यास पण केला. म्हणून प्रत्येक समासावरती जो अभ्यास होतो त्या अभ्यासानंतर माणसाला ज्ञान होतंच, आणि ते ज्ञान झाल्यानंतर पुढचा प्रश्न ज्ञानावर आधारित होतो. आणि ज्ञानावर आधारित असलेला प्रश्न विचारल्याबरोबर
हा असा प्रश्न येणार आहे. हा समर्थांच्या बुद्धिमत्तेची कमाल आहे. मग निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी. स्वामी सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू श्रीराम. स्वामीचे भिडे ना बोलवे ना, स्वामीचे भिडे ना बोलवे ना, येरवी हे काहीच माने ना, साध्याची झाली या साधना, का प्रवर्तावे श्रीराम. आता साध्यच साध्य झालंय, निर्गुणच साध्य झालंय. मी आणि तो एकच आहे, आत्माराम आणि सरळ निर्गुण राम. असंच तुम्ही शिकवलं ना की सृष्टी खोटी आहे, म्हणजे सृष्टीमध्ये अडकायचं नाही, हे किती समजावून सांगितलं मला तुम्ही. म्हणजे माझ्या जीवानी किती अभ्यास केला त्याच्यासाठी की ही सृष्टी मिथ्या आहे, सृष्टी मिथ्या आहे, देह फक्त वापरायचा आहे, देहाचा उपयोग नाही. हे सगळं मला पटलं. आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे पण मला समजले. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या वर जर गेलो तर आणि तरच मोक्ष मिळतो, हे पण मला तुम्ही समजावून सांगितलं. मग इतकं भिडतं ते बोललेलं भिडलंय. मग स्वामीचे भिडेने बोलवे ना, आता ती जी भिडलाय मला मनाला, आता मला बोलवत नाही हो त्याच्याबद्दल कसं सांगणार मला. हां काय 9:30 झाले. हां नाही चालतं आज माझं चालतं आहे थोडं. 9:45 पर्यंत घेते. 9:50. स्वामीचे भिडे ना बोलवे ना, एरवी ते काहीच माने ना, साध्याची झाली या साधना, का प्रवर्तावे श्रीराम. मग आमच्या मनाची तयारी कशाची झाली. आमच्या मनाची तयारी झाली की आता आपल्याला छानपणे हे सगळं सोडून, मायामोह आणि इथल्या सगळ्या गोष्टी सोडून आमच्या मनाची तयारी झाली. म्हणजे अजून प्रस्तावनाच सुरू आहे समर्थांची. आधी आपण घेतलं कशाचं, वेदांत घेतला की आत्मा जीव माया, ते पण समजावून सांगितलं बेलसरेंनी. आणि आता हे सांगतायत प्रश्नच संपले नाही आहे श्रोत्याचे. कारण पडणारच, आता प्रश्न पडणारच श्रोत्याला, हे समर्थांना माहिती आहे. कारण त्याला मी काल ज्ञान दिलं. आता मुलाला जर एखादी गोष्ट शिकवली, 1 ते 4च्या पाड्यांमध्ये जेव्हा नातीला शिकवते तेव्हा तिने ते तोंडपाठ केलेलं असतं की जे शिकवलं आहे आज ते तुला तोंडपाठ करावं लागेल, तुला त्याच्यावरचं मी शिकवणार. आणि तुम्ही मला वरचं शिकवलं आणि आता पुन्हा म्हणता सगुणाचं भजन कर. हे कसं. हे स्वामीचे भिडे ना बोलवे ना, हे कसं सांगताय तुम्ही. तुम्हीच एक गोष्ट सांगितली, त्याच्यावरती मनन चिंतन केलं, अभ्यास केला, आनंद मिळाला, हे सगळं सोडायचं ठरवलं आणि पुन्हा तुम्ही सगुणावर येता. हे कसं. हा प्रश्न समर्थांना पडला आहे. अजून त्यांच्यासमोर शिष्य नाहीच आहे. म्हणजे त्यांना असं वाटेल मी इतकं शिकवलं. एखादा मुलगा असं म्हणू शकतो, ज्यांनी खरा अभ्यास केला आहे तो कदाचित हा प्रश्न विचारू शकतो. म्हणून त्यांनी हे सगळे 4 प्रश्न टाकले आहेत. 4-5 प्रश्न आपल्यासमोर टाकले की तुमच्या मनात कोणताच शंका राहिली नाही पाहिजे. प्रत्येक शंकेचं निरसन मला करायचं आहे. मग सगुण स्वामीचे भिडे ना बोलवे ना, एरवी ते काहीच माने ना, साध्याची झाली या साधना, का प्रवर्तावे श्रीराम. सगळं जर साधन साध्य झालं आहे, साधनाला सोडलं आहे. आता आम्हाला सांगितलं की नदीतून जायचं आहे आणि नदीतून जात असताना आपण नावेनी गेलो. नावेनी गेल्यानंतर नाव डोक्यावर घेतो का. नाव तर त्या नदीतच सोडावी लागते ना. आम्हाला हेही शिकवलं तुम्ही की देहाचा उपयोग करा आणि देहाला सोडून द्या मनाने. देह प्रारब्धावर सोडावा. देह प्रारब्धावर सोडला, आम्ही सोडला. सोडला म्हणजे विचार तसे, सोडत कोणीच नाही इतक्या लवकर. पण आपण असा विचार केला ना की देह प्रारब्धावर सोडायचा. मग तसं नाव जशी आपण किनाऱ्यावर सोडून देतो आणि पायी जातो पुढे, तसं पुढे आत्म्याचा प्रवास मला सुरू करायचा आहे. हे तुम्ही शिकवल्यानंतर आणि पुन्हा म्हणता तुम्ही की आता असं नाही करायचं, साध्य झाली आहे साधना. हे साध्य साधन झालं, साध्य सोडायला सांगितलं होतं तुम्ही आणि पुन्हा सगुणाकडे वळताय. आणि सगुण आणि निर्गुणामधला फरक आता आपल्याला ते सांगतील. पुढे काय आहे ते आपल्याला माहिती नाही. पण त्यांची तळमळ इतकी टोकाला गेली आहे या अध्यायामध्ये की ते सगळ्या प्रकारचे ते सगळे शस्त्र काढत आहेत त्यांच्या आता मनातले आणि प्रश्नही सगळ्या प्रकारचे ते विचारतात आहे. मग ऐसे श्रोतियाचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे, म्हणे वक्ता श्रीराम. आता ह्या प्रश्नांचं उत्तर वक्ता म्हणतोय, ऐका तर खरी. प्रश्न आपलेच आहेत. आपण जर अभ्यास केला असता तर हा प्रश्न पडला असता. आपण अभ्यास केला नाही, पण समर्थांनी अभ्यास केला आपला आणि त्यांच्या मनामध्ये असे कदाचित शंका येऊ शकतात. त्या शंकांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. काय सगुण आहे, काय निर्गुण आहे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. निर्गुणापर्यंत नेणं माझं आवश्यक होतं. माझ्या मनामध्ये सुद्धा सगुण उपासना असताना मी माझ्या मनातली सगुण उपासना दूर करून तुम्हाला निर्गुणापर्यंत नेलं. आणि ते नेत असताना मला जो रस्सीखेच झाली माझी स्वतःची की अरे 4थीतलं लेकरू आहे, एकदम MScला बसवतो आहे आपण. मग ते सगळं माझ्या मनाची घालमेल मी थांबवतो आणि ते सगळं शिकवून दिल्यानंतर आता तुम्हाला मूळ पदावर येऊन
काही ना काही मला द्यायचं आहे तुम्हाला, ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि वक्ता म्हणतो आहे, ऐसे श्रोत्याचे बोलणे अतिशय गंभीर बोलणं झालं आहे, अतिशय गंभीर बोलणं झालं आहे. ऐसे श्रोत्याचे बोलणे शब्द बोलिले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न उद्या करतो. उद्या म्हणजे समर्थ म्हणतायत पुढच्या ओवीमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि 3 ओव्या वाचते आणि थांबते. गुरुवचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थांचे लक्षण. वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले श्रीराम. म्हणून याज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे. श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले श्रीराम. काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार. किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे श्रीराम. होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना. हे तो पाहता अनुमाना काहीच नाही श्रीराम. स्वामींची आज्ञा प्रमाण कोण करिता अप्रमाण. परंतु त्याचा काय गुण मज निरोपावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिति हेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेया हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं वन्दं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतत्सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्यात्. सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे रामगर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।